दरम्यान राज्यात आदिशक्ती अभियान राबवण्यात येणार असल्याचं म्हणण्यात आलंय। महिलांना आदिशक्ती पुरस्कार दिला जाणार, सर्वांगीण विकास होण्याच्या दृष्टीनं पुरस्कार देणार असल्याचं मंत्री अदिती तटकरे यांनी माहिती दिली आहे। त्याचबरोबर सर्वांगीण विकास होण्याच्या दृष्टीनं पुरस्कार देणार असल्याचं म्हणण्यात आलेलं आहे। राज्यात आदिशक्ती अभियान राबवण्यात येणार आहे आणि त्याचबरोबर सर्वांगीण विकास होण्याच्या दृष्टीनं पुरस्कार देणार असल्याचं मंत्री अदिती तटकरे यांनी या संदर्भात माहिती दिलेली आहे। तर आपण पाहतोय अदिती तटकरे यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे। राज्यात आदिशक्ती अभियान राबवण्यात येणार आहे, महिलांना आदिशक्ती पुरस्कार दिला जाणार आहे, महिलांचा सन्मान होणार आहे, सर्वांगीण विकास होण्याच्या दृष्टीनं पुरस्कार देणार असल्याचं मंत्री अदिती तटकरे यांनी या संदर्भात माहिती दिली आहे। महिलांच्या कलांना वाव देण्यासाठी, त्यांचं कार्य थोर होण्यासाठी आणि त्याचबरोबर महिलांना प्राधान्य देण्यासाठी हा महायुतीचा निर्णय। त्याचबरोबर राज्यात आदिशक्ती अभियान राबवण्यात येणार आहे, महिलांना आदिशक्ती पुरस्कार दिला जाणार आहे, त्याचबरोबर सर्वांगीण विकास होण्याच्या दृष्टीनं पुरस्कार देणार असल्याचं मंत्री अदिती तटकरे यांनी माहिती दिलेली आहे। राज्यात आदिशक्ती अभियान राबवण्यात येणार असल्याचं अदिती तटकरे म्हणतात। महिलांना आदिशक्ती पुरस्कार दिला जाणार आहे, तर सर्वांगीण विकास होण्याच्या दृष्टीनं पुरस्कार देणार असल्याचं अदिती तटकरे यांनी या संदर्भात माहिती दिली आहे। आणि या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी मनोज दाळकर। मनोज, महिलांच्या कलेला वाव देण्यासाठी, त्यांच्या कर्तृत्वाला थोर असा पुरस्कार देण्यासाठी राज्यात आदिशक्ती अभियान राबवण्यात येणार आहे, महिलांना आदिशक्ती पुरस्कार दिला जाणार असल्याची माहिती अदिती तटकरेंनी दिली। या संदर्भातला अधिकचा तपशील। नक्कीच प्रज्ञा, आपण म्हणतो राज्यात आदिशक्ती अभियान हे राबविण्यात येणार आहे। सर्वांगीण विकास होण्याच्या दृष्टीने आदिशक्ती पुरस्कार जाहीर करण्यात येणार आहे आणि आपण म्हणतो महिलांच्या आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक व आरोग्य विषयक समस्या सोडवण्यासाठी व हे अदिती तटकरेंनी हे अभियान राबवण्यात येणार आहे। या ठिकाणी बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी ही माहिती दिलेली आहे। आपण म्हणतो हे अभियान राज्यभर राबवण्यात हे येणार आहे आणि ग्रामस्तर, तालुकास्तर आणि जिल्हास्तर, विभागस्तर व राज्य स्तरावर विशेष समित्यांचे गठन देखील करण्यात येणार आहे आणि प्रत्येक ग्रामपंचायतीचे या अभियानात सहभाग घेणे अनिवार्य असणार आहे आणि 15 दिवसाच्या आत राज्यातील प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावर विशेष ग्रामसभा देखील घेण्यात येणार आहे आणि ग्रामस्तरीय समिती स्थापन करण्याची देखील कारवाई करण्यात येणार आहे। त्यामुळे महत्त्वाचं अभियान या ठिकाणी आदिशक्ती अभियान साठी अदिती तटकरेने अभियान राबवण्यात आलेला आहे। जी, धन्यवाद मनोज, तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।